मिनिटं होत आहेत. ऐकूयात ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. युनिसेफ पत्रसूचना कार्यालय आणि एम्स नागपूर यांच्या संयुक्त विद्यमानं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी बालपणातील असंसर्गजन्य रोग याविषयी क्षमता बांधणी कार्यशाळेचं आयोजन आज एम्स नागपूर इथं करण्यात आलंय. यावेळी बोलताना पश्चिम क्षेत्राच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा यांनी सांगितलं की असंसर्गजन्य रोग हे बालपणापासून झपाट्यानं वाढत असून त्यासंदर्भात मीडियामध्ये जनजागृती व्हावी आणि आपल्या भावी पिढीचं संरक्षण या रोगांपासून व्हावं याकरता या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय. एम्स नागपूरचे कार्यकारी संचालक डॉ. प्रशांत जोशी यांनी सांगितलं की लहान मुलांमध्ये मोबाईल, जंक फूड यांच्या सवयीमुळे नॉन कम्युनिकेबल डिसीज अर्थात असंसर्गजन्य रोग जसं लठ्ठपणा, मानसिक आजार, मधुमेह हे बालपणापासूनच बालकांना ग्रासित असून त्यांना त्याचं शीघ्र निदान आणि उपचारासाठी या कार्यशाळेमध्ये प्रसारमाध्यमांना माहितीपर मार्गदर्शन केलं जात आहे. युनिसेफचे क्षेत्रीय संचालक विवेक सिंग यांनी सुद्धा आता रोगाचा प्रसार हा संसर्गजन्य रोगांकडून असंसर्गजन्य रोगांकडे जास्त वाढला आहे. त्या संदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये देखील जनजागृती होणं आवश्यक असल्याचं नमूद केलं. या कार्यशाळेत पश्चिम क्षेत्रातील प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित आहेत. स्पर्धा परीक्षांमधल्या कथित गैरव्यवहारांविरोधात दिल्ली जेएनयू आणि जंतर मंतर परिसरात कॉक्रोच जनता पार्टी, पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जाहीर पाठिंबा दिलाय. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात 17,97,655 मतदारांपैकी 14,76,191 मतदारांपर्यंत गणना प्रपत्रांचं वितरण पूर्ण झालंय. आतापर्यंत 8,53,923 अर्जांचं डिजिटायझेशन आणि 8,53,448 अर्जांची बीएलओ स्तरावर पडताळणी देखील पूर्ण झाली आहे. लंडनमध्ये झालेल्या लॉर्ड्स कसोटीत भारतीय महिला क्रिकेट संघानं ऐतिहासिक विजय मिळवला. काल सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघानं यजमान इंग्लंड संघाचा 186 धावातच त्यांना सर्वबाद करून कसोटी 270 धावांनी जिंकली. स्नेहा राणा हिनं सर्वाधिक 4 तर सायली सदगरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.